जागतिक महिला दिन आहे. महिला जीवनामध्ये जीवन जगत असताना स्त्री जीवनामध्ये भक्तीची किती मोठी ताकद असते. कोणत्याही देवाचं भजन करा, जो देव तुम्हाला आवडतो त्या देवाचं भजन करा. आज फक्त राम नामाचं महत्व सांगणारा हा भंग घेतलाय, पण कोणत्या जरी देवाचं भजन केलं तरी प्रभू रामचंद्रांच्या चरणापर्यंत येऊन पोहोचेल. आणि प्रभू रामचंद्राचं भजन जरी केलं तरी कोणत्याही देवाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचतं, कारण देव हा एकच आहे, पण त्याचे अवतार वेगवेगळे आहेत. कोणत्याही देवाचं भजन करा, पण करा. कोणत्या देवाचं करा. द्रौपदीकडे काही नव्हतं मंडळी, पण द्रौपदीकडे प्रेम होतं आणि देवाच्या भजनाची श्रीमंती होती. परिणाम विश्वाच्या मालकाने द्रौपदी करता धावत पळत यावं भजनाच्या जोरावरती. काही नव्हतं द्रौपदीकडे राहिलं. दूध खेळता खेळता पांडवांनी पत्नी सुद्धा हरावी, द्रौपदी सुद्धा हरली होती. काही शिल्लक राहिलं नव्हतं, पण भजनाच्या जोरावरती विश्वाच्या मालकाला द्रौपदीने आपलंसं केलं, प्रेमाच्या जोरावरती आपलंसं केलं. भर सभेमध्ये दुर्योधनाने सांगा, दुःशासना अरे जा द्रौपदीला ओढीत फडफडीत सभेमध्ये घेऊन ये. आणि मग द्रौपदीला घेऊन येण्याकरता दुःशासनाने द्रौपदीपर्यंत जाऊन पोहोचावं, द्रौपदीचे केस धरावे आणि ओढीत परपटीत ओढीत परपटीत ओढीत परपटीत ओढीत परपटीत सभेमध्ये घेऊन यावं. आणि मग दुर्योधनाने सांगावं, दुःशासना अरे पाहतो काय फेर तिचे वस्त्र. मागचा पुढचा विचार केला नाही. दुःशासनाने पदर धरला, सरसर 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 ओढायला सुरुवात केली. आणि मग द्रौपदीने पाचही पतींकडे पाहिलं, पण पाचही पतींपैकी एकही पती सहकार्य करायला तयार नव्हता, कारण पत्नी सुद्धा हरलेले होते. पितामह भीष्माचार्यांवरती द्रौपदीचं लक्ष गेलं. पितामह भीष्माचार्याने सुद्धा खाली मान घातली. सहकार्य करण्याची भावना मनामध्ये असून सुद्धा सहकार्य करता आलं नाही. आणि मग द्रौपदीला समजलं इथं आपल्या कोणी कामाचं नाही. आणि मग द्रौपदीने भजनाच्या जोरावरती चिंतनाच्या जोरावरती डोळे बंद करावे आणि विश्वाच्या मालकाला आवाज द्यावा, हे द्रौपदी थारी राखो लाज हमारी, गोविंद गिरिधारी गोविंद गिरिधारी राखो लाज हमारी, गोविंद राखो लाज हमारी गोविंद गिरिधारी. आणि मग द्रौपदीला समजलं इथे आपले पाचही पती काही कामाचे नाही, आपल्याला सहकार्य करण्याकरता फक्त एकच तत्पर राहील. त्या विश्वाच्या मालकाला आवाज दिला, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावीला. अरे हे देवा कुठे गुंतला तुम बिन मोरी कौन खबैले गोवर्धन गिरिधारी. अंतकरणापासून विश्वाच्या मालकाला आवाज द्यावा द्रौपदीने. आणि भगवंताने द्रौपदीच्या प्रेमाला जागावं आणि द्रौपदीच्या प्रेमाला जागून हातातलं काम बाजूला सारावं. गरुडावरती बसून वेगवान द्रौपदीचं रक्षण करण्याकरता हस्तिनापुराच्या दिशेने निघावं. अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर परत एकदा द्रौपदीचा धावा यावा, देवा दीनानाथ ब्रीद सांभाळिया पुले. अरे हे देवा, अरे कुठपर्यंत आला, भक्ताची लाज राखणं तुझी जबाबदारी देवा, चल लवकर. आणि मग भगवंताने गरुडाला सांगावं, गरुडा अरे तुझा वेग थोडासा कमी पडतोय, तू इथंच थांब. करा झाली गरुडा, टाकी येणे मागे. आणि द्रौपदीच्या पाठीमागे भरभक कंपनी उभं राहण्याकरता विश्वाच्या मालकाने स्वतःच्या वेगात सभेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर पाहतो तर काय द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे. आणि द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवण्याकरता भगवंताने काही ऐका माता मावल्यांना, द्रौपदीचं जेवढं प्रेम भगवंतावरती होतं तेवढंच प्रेम भगवंताचं द्रौपदीवरती होतं. द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवण्याकरता भगवंताने द्रौपदीला वस्त्र पुरवण्याचं काम केलं. पण ऐका कसे पुरवले. द्रौपदीला वस्त्र पुरवत असताना भगवंताने इकडून तिकडून जमा केलेली वस्त्र पुरवली नाही. द्रौपदीला वस्त्र पुरवत असताना भगवंताने स्वतः वस्त्र व्हावं आणि मग द्रौपदीला वस्त्र पुरवण्याचं काम करावं. कौरवे पांचाळी सभी माझी आणली वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले माऊली. हे कशाच्या जोरावरती, भगवंतावरती असलेल्या प्रेमाच्या जोरावरती आणि प्रेमपूर्वक अंतकरणाने केलेल्या भजनाच्या जोरावरती. किती प्रेम होतं द्रौपदीचं भगवंतावरती, किती प्रेम होतं. जेवढं प्रेम भगवंताची सख्खी बहीण सुभद्रेचं जेवढं प्रेम नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मांडलेली बहीण म्हणजे द्रौपदीचं होतं. किती प्रेम होतं ऐका. ज्यावेळेला भगवंताचं बोट कापलं आणि बोट कापल्यानंतर भगवंताने
नारद मुनींना जवळ बोलवावं आणि नारद मुनींना सांगावं, नारद मुनी बोट कापलं माझं, जा माझ्या पाठच्या बहिणीपर्यंत जाऊन पोहोचा आणि सुभद्रेला सांगा की भगवंताचं बोट कापलं, काहीतरी चिंधी फाडून दे. आणि मग नारद मुनींनी सुभद्रेपर्यंत जाऊन पोहोचावं, सुभद्रेला सांगावं, सुभद्रे अगं बोट कापलं भगवंताचं, काहीतरी चिंधी फाडून दे. आणि मग सुभद्रेने सांगावं, कसं शक्य आहे, माझ्या अंगावरती भरभरीत चालू आहे, कसा फाडावा आणि कशी चिंधी द्यावी, नाही जमणार. सख्खी बहीण होती पाठची बहीण, पण भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता नाही चिंधी फाडून दिली. आणि सुभद्रेने नकार दिल्यामुळे नारद मुनीने द्रौपदी मायेचा दरवाजा वाजवला आणि द्रौपदी मायेला सांगितलं, द्रौपदी बाई अगं बोट कापलं भगवंताचं, काहीतरी चिंधी फाडून दे. आणि मग द्रौपदीने काय केलं ऐका, भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता मागच्या पुढचा एवढा सुद्धा विचार केला नाही. भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता द्रौपदीने काय केलं, जाता जाता एवढा भाव घरी घेऊन जा. आजच्या कीर्तनात एवढा भाव जरी घरी येऊन गेले ना तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं गड्या. भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता द्रौपदीने मागचा पुढचा विचार केला नाही. द्रौपदीने काय केलं ऐका, बर जरी ग पितांबर दिला पाडून, बर जरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदी सबंधु शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर दे, सुभद्रा बोलली शालू पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासनी, पाठीची बहीण झाली बहीण, द्रौपदी सबंधु शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी. द्रौपदी म्हटली काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देवनी हरी, राखी माझी लाज, चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मुलाचे वसने दिली फाडून, त्रैलोक्य मुलाचे वसने दिली फाडून, द्रौपदी सबंधु शोभे नारायण. हे का घडलं, प्रेमाचे लक्षण बारी विलक्षण, जैसी जाची भक्ती तैसा नारायण, जैसी जाची भक्ती तैसा नारायण. बर जरी ग पितांबर दिला
प्रेमाच्या बळावरती आणि भगवंताच्या अखंडित नामचिंतनाच्या बळावरती विश्वाच्या मालकाला आळवावं आणि विश्वाच्या मालकाने हातातलं काम बाजूला सोडून द्रौपदी करता धावत पळत येऊन पोहोचावं एवढी श्रीमंती नामस्मरणाची. शबरीकडे सुद्धा काही राहिलं नव्हतं मंडळी. आध्या रात्री शबरीने घर सोडलं होतं, पण नामस्मरणाबद्दल नितांत निष्ठा मनामध्ये होती. एका जागी बसावं आणि त्याला पाठ लावून द्यावी आणि प्रत्येक क्षणाक्षणाला मनातल्या मनात भजन करावं. राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम या चरणाच्या जोरावरती विश्वाच्या मालकाने वाट वाकडी करावी. शेवटच्या कुटीपर्यंत जाऊन पोहोचावं. मस्तकावरती हात ठेवावा आणि म्हातारे झालेल्या शबरीचा जीवनाचा उद्धार करून टाकावा नामस्मरणाच्या जोरावरती. आणि म्हणून ते जर राम नाम आपण जर मुखाने जर गायलं तर जगत कौतुक म्हणतात. राम नामाची फुलाडी अखंड ज्याची वाचा पडे धन्य तो एक संसारी. राम नाम जो उच्चरी राम नाम गरजी वाचा काळ आज्ञा धारक त्यांचा. आणि तुका म्हणे राम नामी कृतकृत्य झालो आम्ही धन्य तो एक संसारी. राम नाम जो उच्चारी